निवडणुका आणि त्यावेळी झडणाऱ्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी आता काही नवीन राहिल्या नाहीत. अनेक नेते उमेदवार आरोपांबरोबर घोषणांचा देखील पाऊस पाडतात. पण चिखली येथे मात्र वेगळाच प्रकार समोर आलाय. शासकीय सेवेत सचिव असणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली. आणि हे अधिकारी कोण आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव आणि एका भाजपच्या महिला आमदाराचे पती सुद्धा. आणि यामुळेच मोठी खळबळ उडाली असून जर अधिकारीच भाजपचा प्रचार करत असतील तर निवडणूक घेण्याचा फायदा काय असा प्रश्न उपस्थित होतोय. भाजपचा प्रचार करणारे ते अधिकारी कोण आहेत, ते कोणत्या आमदाराचे पती आहेत याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी संजना कट्टुकटमध्ये आपलं स्वागत. शासकीय कर्मचाऱ्यांनी कोणताही राजकीय हस्तक्षेप करणं कायद्यानं पूर्णपणे प्रतिबंधित आहे. शासकीय कर्मचारी हे जनतेची सेवा करण्यासाठी असतात. कोणत्याही पक्षाचा प्रचार करण्याची त्यांना सक्त मनाई असते आणि असा नियमच आहे. पण असं असतानाही मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांनी चिखली येथे भाजपचा प्रचार केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली. मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव असलेले महाले हे चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार श्वेता महाले यांचे पती आहेत. काँग्रेसचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी राज्य निवडणूक आयुक्त, जिल्हा निवडणूक अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे ही तक्रार केली आहे. मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव असलेले महाले चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्वेता महाले यांचे पती आहेत. ते शासकीय सेवेत असतानाही उघडपणे आचारसंहितेच्या काळात भाजपचा प्रचार करीत आहेत. ही अत्यंत गंभीर, बेकायदेशीर आणि लोकशाही विरोधी बाब असल्याचं काँग्रेसकडून निवडणूक आयुक्तांना केलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले. चिखली येथे भाजपच्या वतीनं दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात विद्याधर महाले यांनी सरकारी कर्मचारी असूनही राजकीय स्टेजवर उपस्थिती दर्शवली. राजकीय कार्यक्रमाच्या पोस्टरवर त्यांचे फोटो झळकले. तसेच तेथून थेट भाजपला मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केल्याचं राहुल बोंद्रे यांनी तक्रारीत म्हटलंय. निवडणूक आयोगानं देखील या तक्रारीची गंभीर दखल घेतली. या तक्रारीवर जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यामुळे सगळीकडे विद्याधर महाले आणि श्वेता महाले यांची चर्चा सुरू आहे. मात्र ज्या विद्याधर महाले यांच्याबद्दल आपण बोलतोय त्यांच्या पत्नी असणाऱ्या श्वेता महाले यांच्याबद्दल देखील इथं आपण जाणून घेऊयात. बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात भाजपचा 15 वर्षाचा वनवास संपवणाऱ्या आमदार म्हणून श्वेता महाले ओळखल्या जातात. श्वेता महाले या गेल्या 2 टर्मपासून चिखलीच्या आमदार आहेत. त्यांना राजकारणाची प्रेरणा घरातूनच मिळाली. माहेरी आणि सासरी दोन्हीकडे राजकीय पार्श्वभूमी असल्यानं त्यांना लहानपणापासूनच राजकारणाचं बाळकडू मिळाले. त्यांचे पती विद्याधर महाले हे प्रशासकीय सेवेत उच्च पदावर कार्यरत आहेत. भाजपचे दिवंगत नेते भाऊसाहेब फुंडकर हे आमदार महाले यांचे गुरु असल्याचं सांगितलं जातं. श्वेता महाले यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा परिषदेतून केली. तेथे महिला व बालकल्याण सभापती म्हणून त्यांनी काम पाहिलं. या काळात मोठा निधी खेचून आणत विभागात अनेक कामं केली. यामुळे लोकांमध्ये त्यांचं नाव चांगलंच झालं. या मिनी मंत्रालयाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी 2014 मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला, पण तिकीट मिळालं नाही. अखेर 2019 मध्ये भाजपने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी देखील तो विश्वास सार्थ ठरवत पहिल्याच प्रयत्नात आमदारकी पटकावत 15 वर्षाचा दुष्काळ संपवला. श्वेता महाले यांच्यासमोर काँग्रेसचे 2 वेळा आमदार राहिलेले राहुल बोंद्रे होते. ही लढत अतिशय चुरशीची ठरली, पण 6,851 मतांच्या आघाडीने श्वेता महाले विजयी झाल्या. श्वेता महाले या सामाजिक जाण असलेल्या अभ्यासू आणि आक्रमक नेत्या आहेत. त्यामुळे आमदार झाल्यानंतर महाले यांना पक्षानं मोठी जबाबदारी दिली. दिल्ली विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची जबाबदारीही त्यांना देण्यात आली होती. यामुळेच त्यांचं नेतृत्व राष्ट्रीय पातळीवरही अधोरेखित झाले. त्यामुळे 2024च्या विधानसभा निवडणुकीत चिखलीच्या मतदारांनी पुन्हा एकदा श्वेता महाले यांना निवडून दिलं. श्वेता महाले या नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. 2019 साली सत्ता संघर्ष सुरू असताना पहिल्या वेळेस आमदार असूनही त्यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. याशिवाय मराठी भाषा दिनादिवशी मातृभाषा असा मजकूर लिहिलेली साडी महाले विधानसभा भवनात नेसून पोहोचल्या होत्या. या साडीचं अनेकांनी कौतुक केलं होतं. आमदार श्वेता महाले यांना अनेक पुरस्कार मिळालेत. त्यातीलच एक म्हणजे महाराष्ट्र विधानसभा उत्कृष्ट भाषण पुरस्कार, जो राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जातो. याशिवाय लोकमत महाराष्ट्र रत्न पुरस्कार हाही पुरस्कार त्यांना देण्यात आलाय. हे पुरस्कार वेगवेगळ्या संस्था आणि कार्यक्रमाअंतर्गत त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी आणि नेतृत्वासाठी दिले गेलेत. भाजपच्या आमदार असूनही अनेक शासकीय त्रुटी दाखवण्याचं धाडस त्यांनी दाखवलंय. पण त्यांनी ऑगस्टमध्ये चिखलीत अतिवृष्टी झाल्यानंतर लंडनमध्ये त्या ट्रिपला गेले असताना तिथून एक व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला होता. त्यावेळी त्या चांगल्या ट्रोल झाल्या होत्या. उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू असल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली होती. खरं तर विद्याधर महाले हे पहिल्यांदाच वादात अडकले नाहीत. याआधी देखील वोट चोरी विरोधात चिखलीमध्ये काँग्रेसच्या वतीनं
मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी या कार्यक्रमाअंतर्गत काँग्रेसचे झेंडे जे लावण्यात आले होते ते काँग्रेसचे झेंडे काढून टाकण्याचा आदेश विद्याधर महाले यांनी दिला होता, असा आरोप राहुल बोंद्रे यांनी केलाय. साधारणतः 7 वर्षापूर्वी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार असलेल्या श्वेता महाले जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या आणि पुढच्या 2019 विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या संभाव्य 6 ते 7 उमेदवारांची नावं होती. त्या प्रसंगी आमदार असलेले राहुल बोंद्रे यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत पत्रकाराने महाले यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत त्यांना प्रश्न विचारला होता. तेव्हा कोण महाले असं मिश्किल उत्तर त्यांनी दिलं होतं. पण आता तेच महाले बोंद्रे यांच्या निशाणावर आल्याचं पाहायला मिळते. आचारसंहिता भंगाच्या आरोपावर विद्याधर महाले यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी आमदार श्वेता महाले यांनी मात्र यावर खुलासा करत आरोपांचं खंडन केले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी झालेल्या एका कार्यक्रमाचा व्हिडिओ प्रसारित केला जात असल्याचा आणि हा आरोप निराधार आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा दावा श्वेता महाले यांनी केला. दिवाळी मिलन कार्यक्रम होता जिथे माझे पती उपस्थित होते आणि आदर्श आचारसंहिता त्यावेळी अद्याप लागू झाली नव्हती. 4 नोव्हेंबर रोजी आचारसंहिता लागू झाली होती. बोंद्रे हे आधीच आक्षेप घेऊ शकले असते. 15 दिवसानंतर असे आरोप करणं निरर्थक आहे. त्यांनी 15 दिवस वाट का पाहिली असा प्रश्न यावेळी श्वेता महाले यांनी उपस्थित केला. दरम्यान आता याबद्दल निवडणूक आयोग काय भूमिका घेतो हे बघणं महत्त्वाचं आहे. मात्र या सगळ्यावर तुमचं मत काय? महाले खरंच भाजपचा प्रचार करतायत का? बोंद्रे यांनी जो आरोप केलाय की पोस्टर काढून टाकण्यात आल्याचा आदेश दिला होता किंवा झेंडे काढून टाकण्याचा आदेश देण्यात आला होता, तर मग कुठंतरी हे अधिकारी भाजपच्या निवडणुकीसाठी भाजपला मदत करतायत का? हा जो आरोप होतोय त्याच्यावर तुमचं मत काय? मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.